कधी-कधी ना कामं नकोसे वाटतात, असं मी काय म्हणते आहे? चला मी तुम्हाला समोर सांगतेच आहे. तर आज कामांची एवढी घाई नव्हती. त्यामुळे म्हणून मी सगळ्यात अगोदर नाश्ता वगैरे करून घेतला होता मुलांचा. कारण की मुलांना जायचं होतं ड्रॉइंग कॉम्पिटिशनला. आज सुट्टी होती तरी पण मुलांचे कॉम्पिटिशन होतं म्हणूनच सकाळी लवकर उठून मुलांना रेडी करावं लागलं. त्यांचा नाश्ता वगैरे सर्व रेडी करून दिला आणि त्यांना कॉम्पिटिशनला पाठवलं. त्यानंतर काय तर आपल्या घरातल्या कामाला सुरुवात करण्या मी इथे किचनचं तसंच ठेवून दिलं आणि पहिले हॉल वगैरे क्लीन करून घेतला. बेडरूम वगैरे क्लीन केलेली होती. नंतर मी इथे सगळं आवरसावर करून घेतलं कारण की आमच्याकडे धूळ खूप येतं त्यामुळे रोज क्लीन करावं लागतं. कधी-कधी ना हे सर्व कामं नकोसं वाटतं. असं वाटते की कधी-कधी आपल्यासाठी निवांत वेळ काढायला पाहिजे. दिवसभर छान मस्त निवांत राहून मी टाईम सेलिब्रेट करायला पाहिजे. असं होत नाही. एक गृहिणी म्हटलं का तिच्या मागे खूप जिम्मेदाऱ्या असतात. खूप सारे कामे असतात. ते सर्व कामे तिला पार पाडणं भाग पडतं. त्यामुळे ती स्वतःसाठी मी टाईम काढणं कधी-कधी पॉसिबल होत नाही. तिच्याकडे वेळ असला तरी पण ती आपल्या फॅमिलीजला पहिले प्रायोरिटी देते आणि मग ती स्वतःचा विचार करते. अशी ही गृहिणी असते. त्यातच तिला संपूर्ण आनंद मिळतो. तुम्ही पण असा विचार करता का? चला भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.